हे आता तुम्हाला दिसतंय काय दिसतंय? हे दिसतंय की एक पासपोर्टची कॉपी आहे, नॉर्मल एका पासपोर्टची कॉपी आहे आणि त्याच्यावरती कसला तरी शिक्का मारलाय, त्याच्यावरती काहीतरी शिक्का आहे। ही नुसती पासपोर्टची कॉपी आहे का? तर नाही, मी जादू करतो। तर ही एक नुसती पासपोर्टची प्रिंट नसून, पासपोर्टची कॉपी नसून हे पैसे आहेत। कशा आले ते? त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण। कॅमेरा मंडळी कशा आत मजेत आतला मजेत असेलच आहोत। तुमचा भाऊ रविंद्र घेऊन आलाय नवीन व्हिडिओ। होय, आजच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे आज आपली नवीन कंपनीची पहिली सॅलरी आली, पहिला पगार आलाय। होय, कमीत कमी मला वाटते 2.5 वर्षानंतर आपण नवीन कंपनी जॉईन झालोय आणि नवीन कंपनीचा पहिला पगार आज आपल्याला भेटलाय। तो कशा प्रकारे भेटलाय, कशाद्वारे भेटलाय, तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मंडळी मी आता जाणार आहे सॅलरी काढायला। तर सॅलरीचा सीन काय झालाय, मी आता नवीन कंपनीमध्ये आलोय ना, तर नवीन कंपनीचं जे सॅलरी अकाउंट असतं ना, ते अजून माझं बनलेलं नाही। ती प्रोसेसमध्ये अंडर प्रोसेस आहे। परंतु कंपनी काय करते, आपल्या जे एम्प्लॉईला जास्त अडचण नको व्हायला म्हणून कंपनी काय करते, पासपोर्ट असतो, पासपोर्टवरती कंपनीचा शिक्का वगैरे मारते आणि ते आपल्याला घेऊन जावं लागतं लुलू एक्सचेंजमध्ये। लुलू एक्सचेंजला गेलं की तिथं फक्त पासपोर्टची कॉपी द्यायची, फक्त त्या आपल्या पासपोर्टच्या डिटेल्सवरती सॅलरी आपली जमा झालेली असते लुलू एक्सचेंजला। मध्ये कंपनीकडून ऑलरेडी ट्रान्सफर झालेली असते, तर ती माझी झालेली आहे। तर तीच काढायला मी आज जाणार आहे। तर मी तुम्हाला दाखवेल आता होणार कसं। लुलू एक्सचेंजमध्ये कदाचित तिथे मला व्हिडिओ वगैरे बनवू देणार नाहीत, म्हणून म्हटलं चला आधीच तुम्हाला सांगूया की आपण जाणार कुठे आहोत। तर मी थोडक्यात तुम्हाला, जर मला पॉसिबल झालं तर मी थोडक्यात दाखवेल जाण्याचा येण्याचा थोडा काय जो काय सीन असेल तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। लेट्स सी। तर मंडे आता आम्ही चालवलो आहे लुलू एक्सचेंजकडे आणि हा रोड आहे, आम्ही त्या रोडने जातोय पुढे। ती समोरची जी बिल्डिंग दिसते ना ती वाली, त्याच्या अपोजिट साईडला आहे लुलू एक्सचेंज। तर तिथे आतमध्ये मला वाटत नाही ते व्हिडिओ बनवू देतील, म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला दाखवा। आता ही जी एक कॉपी दिसते ही फक्त कॉपी नाही, रिटर्न येतोय, पैसे मिळतील आपल्याला। तर आपल्याला आता सॅलरी तर भेटली, तर म्हटलं चला काहीतरी स्वीट घेऊया आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना द्यायला। तरी अशा प्रकारे बघा स्लिप भेटते लुलू एक्सचेंजकडून, सगळं पैसे आपल्याला भेटल्यावरती। मी रूमवरती आलेलो आहे, तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे आपल्याला सॅलरी भेटली आणि किती भेटली मी सांगितलं नाही कोणाला आणि कदाचित कोणाला कळलं सुद्धा नसेल। तर हा दुबईमध्ये जर तुम्ही नवीन एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होत असाल ना, तर असं नाही की त्या कंपनीचं सॅलरी अकाउंट आहे ते तुम्हाला म्हणजे लगेच बनल। आता मला कमीत कमी मला वाटतं 20-25 दिवस झाली कंपनीमध्ये येऊन, तरी माझं सॅलरी अकाउंट अजून अंडर प्रोसेसमध्ये। हा प्रॉब्लेम काय होतो, कंपनीमध्ये जवळजवळ 40,000 पेक्षा जास्त एम्प्लॉई आहेत आणि त्या 40,000 मी आहे 35,000वा, 35,200वा। म्हणजे विचार करा की माझं सॅलरी अकाउंट बनायला थोडंफार डिले होऊ शकतो। आणि माझंच काय, माझ्यासोबत आलेले जे काही मंडळी आहेत त्यांचेसुद्धा बघा बाकी आहे सॅलरी अकाउंट बनायचं। सो सगळ्यांनाच आम्हाला सॅलरी भेटले ना, ती अशी तुम्हाला मी दाखवतो थोडं। आधार कार्ड आहे, सॉरी आधार कार्ड बोलतोय, आधार कार्ड बघा दुबईमध्ये राहून चला आधार कार्ड तोंडात येत आहे। तरी पासपोर्टची कॉपी आहे माझी, त्या पासपोर्टच्या कॉपीवरती कंपनीनं तुम्हाला दिसत असेल एक स्टॅम्प मारला, तिथे सिक्का मारला। तर मी जाणार तिथे एक्सचेंजला, म्हणजे मी तिथे गेलो एक्सचेंजला, त्यांना पेपर दिला आणि तिथे सिस्टममध्ये चेक केलं तर तिथं अमाऊंट जमा झाली होती। तर त्यांनी अमाऊंट चेक केली कितीची आहे आणि ती मला त्यांनी कॅशमध्ये दिली। किती इझी आहे। आणि मला वाटतं कदाचित ही पहिली सॅलरी आणि लास्ट सॅलरी असेल जी मी पासपोर्टने काढली। मला वाटतं त्याच्यानंतर कंपनी माझं अकाउंट हे बनवेल, कारण झालेत ऑलरेडी 20-25 दिवस, म्हणजे ते इनफ आहेत अकाउंट क्रिएट करायला। जर म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, कारण ही मला वाटतं नवीन माहिती मी तुम्हाला पोहोचवली या पूर्ण 2 वर्षामध्ये, कारण हे ज्या अगोदरच्या कंपनीमध्ये मी होतो तिथे मला सॅलरी ही डायरेक्ट कार्डमध्ये आली होती। का तर ती छोटी कंपनी होती, छोट्या कंपनीमध्ये कार्ड बदलायला काय एवढा मोठा त्यांना काय आभाळ टेंगणं करणं म्हणजे एवढा काय मोठा स्ट्रेस नव्हता। ही मोठी कंपनी 40,000 एम्प्लॉयमध्ये आपण 35,000 आहे, म्हणजे विचार करा आपल्याला नो वरीज, आपल्याला पैशाची मतलब आहे, मग तो पैसा कॅशमध्ये मिळो कार्डमध्ये मिळो नथिंग, पैसा पाहिजे, पैशासाठी आपण इथं आलोय। तर पैसा आपल्याला भेटलाय, कॅश भेटले, आता आपण ते इंडियामध्ये ट्रान्सफर करू आपल्या घरी। ते ट्रान्सफर कसे करू शकता त्याच्यावरती सुद्धा मी एखादा व्हिडिओ करेल मला वेळ भेटला तर। ओके,
जर आजच्या व्हिडिओत एवढं सांगायचं होतं की हा माझा पहिला पगार आला आहे नवीन कंपनीचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटू आश्चर्यकडून तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.